राज्यातील 5,000 शाळा 2 दिवस बंद राहणार आहेत। अंशतः अनुदानित शाळा 2 दिवस बंद राहणार आहेत। आज आणि उद्या मुंबईमध्ये शिक्षक संघाचं आंदोलन। शिक्षक समन्वयक संघाकडून आझाद मैदानात आंदोलन। प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे। राज्यातील जवळपास 5,000 विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेतला। त्या संदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आला आहे। त्यानंतर 2 अधिवेशन संपून तिसरे अधिवेशन सुरू झाले तरी या शाळांच्या टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली नाही। त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले। त्यांनी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू केले। मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील 5,000 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतलाय। राज्यामध्ये जवळपास 5,884 खासगी अंशतः अनुदानित शाळा आहेत। यामध्ये प्राथमिक विभागाच्या 820 शाळा, माध्यमिक विभागाच्या 1,984 शाळा आणि उच्च माध्यमिक 3,040 इतक्या शाळा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।